नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी की महाराष्ट्रासाठी जवळपास 1490 कोटी रुपयांचा निधी, हा 1492 कोटी रुपयांचा निधी जे काही आपत्तीग्रस्त नुकसान झालं होतं, पूरग्रस्त नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्यांसाठी हे नुकसान भरपाई आता आपल्या केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे। जे काही NDRFचे निकष होते आणि NDRF आणि SDRF नुसार आता जे काही भारतामध्ये 5,858 कोटी रुपयांचा निधी हा शासनाकडून मंजूर झाला होता आणि हे 14 राज्य याच्यात होते। 14 राज्य बाधित होते आणि या बाधित राज्यांपैकी महाराष्ट्राला सर्वात जास्त म्हणजे 1492 कोटी रुपये हे आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षात 21 राज्यांना 14,958 कोटी रुपयांसह अधिक निधी जारी करण्यात येणार आला। आता केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्राचा हिस्सा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून आगाऊ रक्कम महाराष्ट्राला 1492 कोटी रुपयाच्यातनं देण्यात येणार आहे। आता याच्यात बघा, जी काही नैसर्गिक आपत्ती झाली होती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, ओव्हरऑल जे काही 21 राज्य होते, 21 राज्यांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 1492 कोटी रुपये तर वाटप होणार आहे। पण त्यात जर बघायला गेलं तर गृह मंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून जे काही मानधन आहे त्याच्यामध्ये NDRFचे जे काही निकष आणि म्हणून याची आगाऊ रक्कम आता शासनाकडून देण्यात येणार आहे। 14 पूरग्रस्त राज्यांना, बघा 14 पूरग्रस्त राज्यांना 5,898 कोटी रुपये जारी केले आहेत। केंद्र सरकारने महाराष्ट्रात 1492 कोटी रुपये, आंध्र प्रदेशला 1,036 कोटी रुपये आणि उर्वरित जे काय होते ते आसामला 716 कोटी रुपये आणि बिहारला 655 कोटी रुपये एवढा हा निधी मंजूर झाला आहे। आणि याचाही जे काही निधी असणार आहे, याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, जे काही बाधित शेतकरी याच्यामध्ये झाले होते त्यांना याच्यात लवकरात लवकर हे मिळणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।